आता आपण आमवात म्हणजे नेमकं काय आपण समजून घेणार आहोत. आमवात म्हणजे शरीरामध्ये आम आणि वात ह्या दोन गोष्टी वाढल्या तर आमवात उत्पन्न होत असतो. आता हा आम म्हणजे काय, जे काय आपण वयोमानानुसार 40 वर्ष झालं की आपल्या शरीरामध्ये अग्निमांद्य होत असते. म्हणजे जेवण हे हळूहळू पचनाची क्षमता ही कमी होत असते. कमी झाल्याच्या नंतर जे काही आपण अन्न खाल्लेलं आहे ते खूप दिवसापर्यंत ते तसंच पडून राहते. मग ते तसंच पडून झाल्याच्या नंतर शरीरामध्ये चयापचय क्रिया ही मंदावते. चयापचय क्रिया मंदावली का शरीरामधून जे काही ज्यूस निघते ते खूप खराब प्रमाणामध्ये निघते आणि मग तशा परिस्थितीमध्ये आपल्याला जे अपरिपक्व, असंयुक्त, दुर्गंधी जे आपल्या शरीरातला जो ज्यूस आहे तो पचल्याच्या नंतर आपल्याला रक्त जे पाहिजे त्या प्रमाणामध्ये बरोबर हे बनत नाही. मग तशा वेळेस सांध्यांच्या ठिकाणी आम म्हणजे हे जे खराब झालेलं अन्नाचा जो रस आहे तो आणि वात याच्यामध्ये काय होते की एक मिश्रणाची प्रक्रिया चांगली होत असते. मग शरीरामध्ये सांध्यांमध्ये प्रत्येक ठिकाणी गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी सांध्यांच्या ठिकाणी एक सूजन उत्पन्न होणे, त्याच्यानंतर शरीरामध्ये अन्न न पचल्यामुळे म्हणजे अग्निमांद्य होत असते. त्याच्यानंतर अन्नावरची वासना ही कमी कमी होत जाते. त्याच्यानंतर अन्नाची वासना कमी झाल्यावर खूप म्हणजे अन्न पचनाची प्रक्रिया ही कमी होऊन जात असते. त्याच्यानंतर उलटी आल्यासारखं वाटणे, मळमळ, त्याच्यानंतर ताप आल्यासारखं जाणवणे, सांध्यांच्या ठिकाणी खूप साऱ्या वेदना उत्पन्न होत असते आणि सकाळी उठल्याबरोबर मोशन्सला असं फ्रेश न होणे, हे काही आमवाताची लक्षणे आहेत. हे आमवाताच्या लक्षणामध्ये आपल्याला मुख्य जे चिकित्सा पाहिजे तर ती काय आहे की आम्हाला म्हणजे शरीरामध्ये जे दुर्गंधी अन्नाचा रस आहे त्याला आपण पचवलं पाहिजे. म्हणजे काय होते की ते आमवाताची चिकित्सा चांगली होते. मग त्याच्याने काय होते, जर ह्या गोष्टीला आपण पचवण्याची सुरुवात केली तर आपल्या शरीरामध्ये काही बदल होताना दिसतात. मग ते आम्हाला आणि वाताला ह्या दोन गोष्टीला आपण पचवल्याच्या नंतर मग शरीरामध्ये हलकेपणा जाणवते. त्याच्यानंतर जे काही लक्षणे सांगितलेली आहे ती लक्षणे हळूहळू कमी होताना आपल्याला दिसत असते. त्याच्यानंतर आपल्याला काही पंचकर्माची पण चिकित्सा आम आणि वात ह्या दोन गोष्टीला समूळ नष्ट करण्यासाठी, जर समजा हा आमवात वारंवार उत्पन्न होत असेल तर याला समूळ नष्ट करण्यासाठी आपण आमवाताची चिकित्सा म्हणून पंचकर्माचा उपक्रम घेतला पाहिजे. त्या अगोदर औषधोपचाराचा विचार केला तर आपण दीपनपाचन, त्याच्यानंतर आमाला आणि वाताला शमन करण्यासाठी ह्या दोन गोष्टीसाठी आपण आयुर्वेदाच्या काही औषधं जर समजा उपचार घेतला तर याच्याने सुद्धा आपल्याला खूप चांगला फायदा होऊ शकतो. त्यानंतर दीपनपाचनमध्ये जसं आपण सुंठ, मिरे, पिंपळी, त्याच्यानंतर याला आपण त्रिकटू म्हणतो, त्याच्यानंतर आपण त्रिफळांचा सुद्धा वापर केला पाहिजे. दशमूळं, महारसनादी काढा, चित्रकादिवटी अशा काही औषधांचा वापर केला तर याच्याने आमाची उत्पत्ती जी आहे ते हळूहळू आपल्याला दीपनपाचन होताना दिसते. त्याच्यानंतर आम्हाला पूर्णपणे पचवण्यासाठी म्हटलं तर पुन्हा उत्पन्न नाही व्हावं ह्यासाठी म्हटलं तर आपल्याला पंचकर्म चिकित्सा ही योग्य आहे.